नमस्कार. मालेगाव तालुक्यामध्ये आपण दाभाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथं तुम्ही डाळिंबाची शेती बघताय आणि या शेती करणाऱ्या महिला शेतकरी आपल्या बरोबर आहेत. ताई नमस्कार आणि नमस्कार. स्वागत आहे तुमचं देशदूतच्या या कार्यक्रमात. तुमचं नाव सांगा. मी भावना निळकंठ निकम. अच्छा, कधीपासून तुम्ही शेती करताय? मी 2013 पासून. कशी शेतीत आलात? म्हणजे तुम्ही इतका ऍक्टिव्हली सगळं करताय, ट्रॅक्टर चालवण्यापासून सगळी निगा राखण्यापर्यंत, तर इतका ऍक्टिव्हली शेतीमध्ये कशा काय आला? सुरुवातीला सासूबाई शेती करत होत्या माझ्या. बरं. त्या पारंपरिक पद्धतीने करत होत्या. हा. आणि मिस्टर एकटे असल्यामुळे त्यांना भाऊ असता तर कदाचित तो सोबतीने उभा राहिला असता. पण मग जर एकट्या माणसाला आपण शेतात पण अडकून घ्यायचं तर बाहेरून कोण आणणार? बरोबर. नुसतं शेतीवर अवलंबून नाही चालत. म्हणून मग त्यांनी मला सांगितलं की तुला जर आवड असेल तर तू करू शकते. मी म्हंटल मी शेती करेल पण पारंपरिक पद्धतीने नाही करणार, तर आधुनिकतेकडे जाऊ. मग ते तयार झाले आणि हळूहळू आम्ही आधुनिकतेकडे गेलो आणि शेतीत सुरुवात झाली. काय शेती होती? पारंपरिक काय पिकं घेत होती? गहू, बाजरी, मका ह्या पद्धतीची शेती होती. आणि माझ्या लग्नाच्या आधी आईंचा डाळिंब बाग होता, पण तेव्हा तेल्याने थैमान घातलेलं होतं म्हणून तेव्हा काढून टाकली. हो, पण आता सुद्धा या भागात डाळिंब लावायचं म्हणजे लोक थोडीशी बिचकतात. त्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही एवढा छान असा बहर आणलेला आहे. शेती करायला गेलं आणि आपण स्वतः उतरलो त्याच्यात करायला गेलो तर येतं यश. ठीक आहे, आसमानी सुलतानी संकट येत राहतात, पण मग सामोरं जावंच लागेल आणि त्या पद्धतीने आपण जात राहायचं. आणि आता आधुनिकतेकडे जाऊन वेगवेगळ्या ऑटोमायझेशनने किंवा पेस्टिसाइडचा चांगला वापर करून तर होऊ शकतं. आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळं ऑटोमेशन तुम्ही करता, काय काय वापरता तुम्ही? आता इथे ड्रिप लावलेली म्हणजे स्वतः पाणी असं लावायची गरज नाही. कॉक फिरवले, बटन दाबलं की ड्रिपने पाणी जाणार, म्हणजे तिथे मनुष्यबळ आपलं वाचतं. बरोबर. दुसरी गोष्ट अशी की आपण ब्लोअरने फवारणी करून घेतो, म्हणजे जे फवारणीला 4 तास लागतात ते अर्धा पाऊण तासात पटकन ब्लोअरने फवारणी होते, म्हणजे तिथे मनुष्यबळ आपलं वाचतं. आणि किती वेळा पाणी द्यायला लागतं तुम्हाला? असं लक्ष ठेवायला लागतं का त्याच्याकडे? नाही, लक्ष ठेवायचं नाही, फक्त चक्कर मारून घ्यायचं की प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोहोचतंय का हे लक्ष ठेवायचं काम आपलं असतं. बाकी ऑटोमॅटिक पाणी जात असतं. बरोबर. याचा हार्वेस्ट कधी येईल? आता अजून तर ही छोटी छोटी दिसत आहेत फळं. मार्च मध्ये. आणि मार्केट कुठे मिळतं याला? स्थानिक व्यापारी पण येतात. मालेगाव मार्केटला आपण पाठवू शकतो, पण स्थानिकच देतो आम्ही. इथे पण देता तुम्ही? ताई, मार्केट तर तुम्हाला इथे लोकली मिळतंय, भाव चांगला मिळतो? भाव म्हणून तर शेतकरी मागे राहिला ना. शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही, महत्वाचा मुद्दा आहे. आणि भाव अपडाऊन होत राहतो, पण मग आम्ही शेती करणं नाही थांबवत ना. आणि असं काही नाही की शाश्वत रेट सरकारने आम्हाला दिलेत, पण आमचं काम आहे शेती करणं, पिकवत राहणं. जगाच्या पोशिंदे आम्ही आहोत, त्याच्यामुळे आम्ही करत राहतो. आणि ते सुद्धा हसतमुखाने करतायत. शाश्वत शेतीकडे जायचं असेल तर याला काही पर्याय तुम्ही उभे करू शकता का? तुम्ही तसे काही केले आहेत का? शाश्वत आपण शेडनेट असेल, पॉली हाऊस असेल, या पद्धतीने जर गेलो तर मला वाटतं की चांगल्या पद्धतीने आपण उत्पादन घेऊ शकतो. किंवा फळबागेकडे जाऊन एकतर मनुष्यबळ कमी लागतं आणि फळबाग पण अतिशय चांगल्या पद्धतीने. तुम्ही काय काय आणखीन पिकं घेता? आता तर डाळिंब आहेत आजच्या स्थितीला. याच्या द्राक्ष बाग घेतलेला होता, पण तो आम्ही काढून टाकला, कारण केव्हाही पाऊस, वातावरण बदलत राहायचं, त्याच्यामुळे द्राक्ष बागाला आम्ही कंटाळून काढून टाकला वातावरणामुळे, निसर्गिक आपत्तीमुळे. पण आता हा चांगला चालतो. हो. तुमचा रुटीन कसं असतं दिवसभराचं? म्हणजे तुम्ही स्वतः शेतकरी आहात तर घरातलंही सांभाळायचं. आम्ही आता बघितलं की एका छोट्या तुमच्या मुलीला तुम्ही स्कूटीवर शाळेतनं पण आणलंय, म्हणजे असे मल्टिपल रोल्स तुम्ही प्ले करतात. हे सगळं दिवसभराचं रुटीन कसं जमतं? तारेवरची कसरत आहे मॅडम माझी. माझे मिस्टर बाहेर असतात, बाहेरून ते कमवून आणतात, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट चालतात, समाजसेवेची त्यांना वेळ आहे, बाहेर जास्त वेळ असतात. त्याच्यामुळे माझं रुटीन असं आहे की मी सकाळी 5ला माझा दिवस चालू होतो. 5ला मी उठल्यानंतर उठते तोपर्यंत बाहेर अंधार असतं. 6 पर्यंत तर मला बाहेर नाही निघता येत, पण तेवढ्या वेळेत माझी मुलगी मोठी मुलगी सकाळी 6:30ला शाळेत जाते. मी उठून आधी तिचा डबा बनवते. लहानी मुलगी माझी 7ला क्लासला जाते. दोघींचा आवरते पटपट, मोठ्या गाडीने त्यांना सोडायला जाते. एकीला शाळेत सोडते, एकीला क्लासला सोडते. घरी येते आणि मग माणसांना उठवते. 2 माणसं इथे स्थानिक आहेत, जे जनावरांचं दूध काढणं असेल, बाकीचं काम असेल ते काम करण्यासाठी त्यांना मी सांगायला जाते सकाळी 7ला. त्यांना सांगून चक्कर मारून येते शेतात. घरात आली की मी पुन्हा घरातलं रुटीन, देवपूजेपासून सगळं सागर संगीत, आणि 9:30ला परत दुसऱ्या मुलीला आणते. 9:30ला घरी आली
की त्याच्यानंतर मी 11 पर्यंत पुन्हा घरात स्वयंपाक पाणी पटपट पटपट आवरणं, आणि घरात पण थोडं बऱ्याच गोष्टी ऑटोमॅटिशियनच्या करून घेतल्या आहेत, त्याच्यामुळे कपडे मशीनला लावणं वगैरे तिथे माझा वेळ वाचतो. 11:30 मी लहान मुलीला घेऊन निघून जाते, घरी येते, 2 घास पटपट कसे तरी खाते आणि मग परत चक्कर मारते की कामात कुठल्या परिस्थितीत आहे आता, किंवा आज दिवसभरात आपल्याला काय काम करायचं पोझिशन बघून घेते कामाची शेतात जाऊन, आणि मग पुन्हा घरी येते. 12:30 मोठ्या मुलीला घ्यायला जाते. बापरे. 12:30 तिला घेऊन आली की इथून मला 5 किलोमीटर जावं लागतं. तिला मी घेऊन येते 12:30. मग तिला घरात सोडलं तर मी 5 पर्यंत मग पूर्ण वेळ शेतात असते. मग शेतातले काम बघणं, लेबरच्या मागे, असं काही नाही की स्वतःच काम करते असं नाही, फक्त मी मॅनेजमेंट करते, माणसांना लावून कामं करून घेते, किंवा मग एखाद दिवशी वाटलं की ते आज मॅन पॉवर कमी आहे तेव्हा त्याचे निर्णयही घ्यावे लागतात की आज काय करायचं. माझ्या घरच्यांनी मला ती ऑथॉरिटी दिली मॅडम की तू डिसिजन घे. मग त्याच्यामुळे मला असं खूप अडखळल्यासारखं वाटत नाही, किंवा मग घरात जाऊन त्यांना विचारा असं नाही, माझे निर्णय मी घेऊन टाकतात. हो, त्याच्यामुळे तिथलाही माझा वेळ वाचतो की त्यांना विचारायचं आहे असं काही नाही. आणि मग मी 5ला परत मोठ्या मुलीला क्लासला सोडते, तिला 5:45 आता आणलं, 6:30 तिला घ्यायला जाईल, परत घ्यायला जायचं. म्हणजे ने आण करण्यामध्ये सुद्धा तुमचा खूप सारा वेळ जातोय, त्याच्यातून घरच्या जबाबदाऱ्या आणि मग शेतीची जबाबदारी, पण तरी सुद्धा हसतमुख ही जबाबदारी पेलणाऱ्या या ताई आपल्या बरोबर आहेत. त्या म्हणतायत की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घेऊन मुलांची, लेकरांची, घरच्यांची, स्वयंपाकाची आणि बागेची ही सगळी घेऊन एक स्वयंसिद्धा आपल्या पुढे आपल्याला आज उभी दिसतीये. खऱ्या अर्थाने जेव्हा आपण म्हणतो की महिला सक्षम होतात, महिला सबल होतात, तेच उदाहरण आज आपल्याला भावनाताईंमध्ये दिसतंय. भावनाताई, इथपर्यंत तर आलात की ही सगळी शेती तुम्ही केलीये, उभारलीये, बहरलीये, याचं मार्केटिंग करणं हे निर्णय पण तुम्ही घेता? मीच घेते. ते मार्केटमध्ये कुठे जाईल, त्याला किती भाव मिळेल, म्हणजे खऱ्या अर्थाने याचं सगळं श्रेय हे तुम्हालाच जातं. अर्ध्यापेक्षा जास्त श्रेय माझ्या कुटुंबाला जातं. जर त्यांनी मला म्हटलं असतं की तू हे नाही करणार, हे निर्णय आम्ही घेऊ, तर कदाचित मी तिथे थोडीशी बिचकली असते. पण तसं माझ्या कुटुंबाचं नाहीये. तू निर्णय घेशील, ते चांगलं करशील तू, वाईट करशील तू, म्हणजे ती जबाबदारी घ्यायची आपली तयारी असली पाहिजे. आणि मुळातच महिला आधीच सबल आणि सक्षम आहे मॅडम, की जी म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगास उद्धारी. आपण मुळातच सक्षम आहोत. फक्त आपल्याला अगदी लहानपणापासून तू मुलगी आहे, अगदी खरंय. पण जेव्हा माझ्या कुटुंबाने मला सांगितलं की तू हे करू शकतेस आणि हे तुला करायचं आहे, करशील का, माझ्या नवऱ्याने मला विचारलं नाही, हे तुला करायचंय, तर मी आनंदाने ते स्वीकारलं. खरं आहे की याच्यासाठी म्हणून बाकीच्यांचा दृष्टिकोन हा महत्वाचा ठरतो. आपल्या कुटुंबाची साथ, आपल्या कुटुंबाची येणारी प्रेरणा आणि येणारी आपल्याला उभारी ही सुद्धा खूप काही मदत महिलांना करू शकते, आणि तिथून झेप घ्यायला मग मात्र महिला तिचे पंख छान पसरवू शकते. असेच पंख पसरलेल्या भावनाताई आणि त्यांची ही डाळिंबाची बाग आपण बघतोय. भावनाताई, तुम्हाला आणि तुमच्या कामाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू मॅडम, थँक्यू.